ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं काल निधन झालं। 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांनाच मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिथे पोहोचलेले आहेत। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। वैभव, काल ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ नारळीकरांचं निधन झालं। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिथे त्यांना मानवंदना देण्यासाठी पोहोचलेले आहेत, काय माहिती? राजशिष्टाचाराचा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिथे आले आहेत। हे पद्मविभूषण नारळीकरांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी श्रद्धांजली नारळीकर यांच्या पार्थिवाला वाहिली। आता सलामी जी अंतिम ती सलामी दिली जाते। त्यांच्या सन्मानार्थ सलामी दिली जाईल शासकीय इतमामामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे वैकुंठात अंत्यसंस्कारासाठी नेलं जाणार आहे। बरं, धन्यवाद वैभव। तर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ नारळीकरांचं निधन झालं होतं। काल 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि शासकीय इतमामात त्यांना मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांना शासकीय इतमामात त्यांना तिथे मानवंदना दिली जाते। तर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं। पुण्यातल्या राहत्या घरी त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला। वयाच्या 86व्या वर्षी जयंत नारळीकर यांनी जगाचा निरोप घेतला। तर डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातो। डॉक्टर जयंत नारळीकर हे लेखक आणि विज्ञान प्रसारकही होते। त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतून अनेक विज्ञान कथा, लघुनिबंध, पुस्तके अशा विपुल साहित्य संपदा लिहिली। नाशिक येथे 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आलं होतं। तर जयंत नारळीकर यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण या भारतीय नागरी सन्मानासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले। डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला होता।